औराद येथील युनिव्हर्सल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या एका शालेय वाहनात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचा आरोप पालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाहनाच्या परमिटमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसवून नेले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसून प्रवासादरम्यान अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे पालकांचे म्हणणे आहे। शालेय वाहनांनी मोटार वाहन कायदा तसेच विद्यार्थी सुरक्षेसंदर्भातील शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे। अशा परिस्थितीत संबंधित वाहनातून नियमबाह्य वाहतूक होत असल्यास त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे। पालकांनी प्रादेशिक परिवहन विभाग, शिक्षण विभाग तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन वाहनाचे परमिट, फिटनेस प्रमाणपत्र आणि सुरक्षा नियमांची तपासणी करावी। चौकशीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी केली आहे। या प्रकरणातील आरोपांची संबंधित यंत्रणांकडून अधिकृत पुष्टी होणे अद्याप बाकी असून चौकशीनंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल।